नमस्कार मित्रांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. केंद्र सरकारने गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार आता या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्याला 5,000 रुपये शासनाकडून देण्यात येत होते. पण आता आनंदाची गोष्ट अशी आहे की दुसरे मूल जर मुलगी असेल तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत सरकारकडून प्रोत्साहन म्हणून 6,000 रुपये दिले जातील. या योजनेअंतर्गत दुसरे अपत्य जर मुलगी असेल तरच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. मुलाच्या जन्मापासून 270 दिवसाच्या आत लाभ मिळविण्यासाठी नोंदणी करता येते. खासगी रुग्णालयामध्येही या योजनेचा लाभ दिला जाणार असून पहिल्यांदाच माता झालेल्या महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2024चा लाभ देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. यासाठी आता खासगी रुग्णालयात येणाऱ्या गरोदर महिलांना या योजनेसाठी प्रथम कोणत्याही शासकीय रुग्णालयात नोंदणी करावी लागणार आहे. तर आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्रधानमंत्री मातृवंदना योजना जानेवारी 2017 मध्ये सुरू करण्यात आली. ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवली जात आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येते. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य कशा प्रकारे मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला 11,000 रुपये दिले जातात, जे हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम पुढील प्रमाणे हप्त्यांमध्ये दिली जाते. पहिला हप्ता अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी व 6 महिन्याच्या आत एक प्रसूतीपूर्व तपासणी झालेली असल्यास 3,000 रुपयाचा पहिला हप्ता दिला जातो. दुसरा हप्ता 2,000चा दुसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो. दुसऱ्या अपत्यावेळी मूल जर मुलगी असेल तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत सरकारकडून प्रोत्साहन म्हणून एकत्रितपणे 6,000 रुपये दिले जातील. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे लाभार्थी हे पुढील प्रमाणे असणार आहे. 1 जानेवारी 2017 नंतर राज्यात पहिल्या मुलासाठी गरोदर असणाऱ्या महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता या योजनेसाठी पात्र असतील. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील महिलांना घेता येईल. एखाद्या महिलेचा नैसर्गिक गर्भपात झाला असेल किंवा मृत बाळ जन्माला आले असेल अशा परिस्थितीत देखील त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये नियमित नोकरी करत असलेल्या गरोदर व स्तनपान करणाऱ्या माता या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता काय असणार आहेत? अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. 1 जानेवारी 2017 किंवा त्यानंतर गर्भधारणा केलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत पात्र मानले जाईल. या योजनेअंतर्गत 1 जानेवारी 2017 रोजी किंवा त्यानंतर गर्भधारणा झालेल्या महिलांनाही पात्र मानले जाईल. लाभार्थी महिला या योजनेअंतर्गत फक्त एकदाच लाभ मिळवण्यास पात्र असेल. पहिला हप्ता मिळाल्यानंतर प्रसूती दरम्यान गर्भवती मातेचा गर्भपात झाल्यास लाभार्थी महिलेला भविष्यात कोणत्याही गर्भधारणा झाल्यास उर्वरित हप्त्यांवर दावा करण्यास पात्र असेल. आता आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजना नियम व अटी बघणार आहोत. फक्त भारतातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे वय किमान 19 वर्षे असावे. एखाद्या महिलेला तिच्या गर्भधारणेच्या वेळी वेतनासह मातृत्व रजा दिली जात असेल तर अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही. पहिला हप्ता मिळाल्यानंतर प्रसूती दरम्यान गर्भवती मातेचा गर्भपात झाल्यास लाभार्थी महिलेला भविष्यातील कोणत्याही गर्भधारणेच्या बाबतीत उर्वरित हप्त्यांचा दावा करण्यास हक्क असेल. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे लागणार आहेत. महिला व तिच्या पतीचे आधार कार्ड, रेशन कार्ड, आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते, पासपोर्ट आकाराचा फोटो, माता बाळ संरक्षण कार्ड MCP कार्ड, मोबाईल नंबर. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया थोडक्यात जाणून घेऊ. जर तुम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या सर्व अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. हा अर्ज तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन भरू शकता. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या योजनेचा अर्ज प्राप्त करावा लागेल. हा अर्ज तुम्ही अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधेतून मिळवू शकता किंवा wcd.nic.in या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज डाउनलोड करू शकता. अर्जावर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी लागतील. अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोच पावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याजवळ ठेवावी लागेल.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. सदर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही आपला ऑनलाईन अर्ज भरू शकता. तुम्हाला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती मिळाली आहे, तरी सुद्धा तुमचे या योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.